नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऐकमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज तारीख आहे 14 नोव्हेंबर 2021. तर आजच्या दिवशी लोकसत्ता या न्यूज आउटलेटमध्ये एक महत्त्वपूर्ण बातमी आली. ही बातमी आपण पाहणार आहे. टायटल आहे आरोग्य विभागाच्या गट क परीक्षेचा निकाल, उमेदवार नियुक्तीच्या वेळापत्रकावर त्यांनी केला आहे आक्षेप नोंदवला आहे. दोन सेंटेन्स आहे याच्यामध्ये, म्हणजे गट क परीक्षेचा निकाल लागणार आहे त्या संदर्भात आरोग्य विभागाने परिपत्रक काढलेलं सुद्धा आहे. त्यात उमेदवारांनी या वेळापत्रक किंवा नियुक्तीवर आक्षेप सुद्धा नोंदवला आहे. काय बातमी आपण पूर्ण पाहू. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गट क संवर्गातील लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करून निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. नंतर 16 नोव्हेंबरपासून गुणवत्ता यादी जाहीर करणे आणि पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे परिपत्रक आरोग्य विभागाने काढले आहे. मात्र परीक्षा दरम्यान झालेल्या गोंधळाची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याने गट क संवर्गाच्या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यासह पुढील प्रक्रिया आरोग्य विभाग कशी काय राबवू शकते या संदर्भात किंवा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. नंतर आरोग्य विभागातील गट क गट ड संवर्गातील रिक्त पदांची खाजगी कंपनीमार्फत ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया आणि परीक्षे दिवशी झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोंधळाबाबत उमेदवारांनी आवाज उठवला आहे. ओके, आवाज तर सोशल मीडियावर पाहिला असेल तुम्ही किंवा जे न्यूज आउटलेट आहे त्यांनी सुद्धा आवाज उठवला होता. नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गोंधळाबाबत उमेदवारांनी आवाज उठवला होता. MPSC समन्वय समितीमार्फत पेपर फुटीबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी त्यामुळे या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. तर या पार्श्वभूमीवर गट क संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात आणि निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतचे वेळापत्रक असलेले परिपत्रक शनिवारी समोर आले. त्यानंतर MPSC समन्वय समिती सचिव निलेश गायकवाड यांनी आरोग्य विभागाच्या या प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर पुढे लिहिले की आरोग्य विभागाच्या गट ड आणि गट क परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. गट ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार MPSC समन्वय समितीने दाखल केल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्या संदर्भात तपास सुरू आहे. गट क परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीची तक्रार आम आदमी पक्षाकडून पुणे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. असे असताना निकाल जाहीर करणे आणि नियुक्ती देण्याची काही आरोग्य विभाग का करत आहे. नंतर विचारले की पोलीस तपास संपेपर्यंत या दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येऊ नये अशी लेखी मागणी आरोग्य विभागाकडे केली आहे. आरोग्य विभागाने निकाल जाहीर केल्यास 3-4 दिवसात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल. तसेच या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दोन्ही परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीचे पुरावे न्यायालयात दिले जातील असे जे गायकवाड आहे त्यांनी म्हटले. MPSC समन्वयतीचे नाव काय त्यांचं, निलेश गायकवाड यांचं हे ते सेंटेन्स आहे. आता बघा, डॉक्टर अर्चना पाटील आहेत संचालकीय आरोग्य विभागाचे, यांचे सुद्धा कमेंट आली, हे पण पाहणार आहे आपण. गट क संवर्गातील ज्या पदांची उमेदवारांनी अर्ज केला होता त्या पदापेक्षा वेगळ्याच पदाची प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमेदवारांची लवकरच पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. वेगळी प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमेदवारांनी ज्या कार्यालयासाठी अर्ज केला असेल त्या पदाचे अंतिम निकाल पूर्वपरीक्षा झाल्यानंतरच जाहीर करण्यात येईल. त्यानंतर की उर्वरित पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्याबाबतचे वेळापत्रक विभागाने तयार केले आहे. पोलिसांकडून करण्यात येत असल्याची चौकशी गट ड संवर्गाच्या परीक्षेबाबत आहे. त्यामुळे या परीक्षेच्या पुढील प्रक्रियेबाबत कारवाई विभागाकडून सध्या तरी सुरू नाही. म्हणजे एक्झाम दुसरी, प्रश्नपत्रिका दुसरी, आता त्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार. म्हणजे आता क्वेश्चन पेपर सुद्धा वेगळा येणार आहे या ठिकाणी. तर सहजिकच त्या विद्यार्थ्यांना जड जाईल. आणि डॉक्टर अर्चना पाटील म्हणतात की त्यांना आता पुन्हा जी प्रश्नपत्रिका आता चेंज करून भेटेल आणि त्यांची एक्झाम घेतली जाईल त्यानंतरच निकाल हा जाहीर केला जाईल असं डॉक्टर अर्चना पाटील म्हणत आहेत. तर ही महत्त्वपूर्ण बातमी होती मित्रांनो. ही बातमी तुम्हाला कशी वाटते किंवा तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला नक्की